नमस्कार तुम्हा सर्वांना आणि सोबतच गुड मॉर्निंग सुद्धा. सकाळचे 8:30 वाजत आलेले आहे आणि सकाळची वेळ इथे मस्तपैकी अशी झालेली होती. बाहेरचं वगैरे झाडायचं राहिलं, उशीर झाला. चला म्हटलं आता आंघोळ वगैरे करून आले होते इथे आणि म्हटलं की चला आता बाहेरचं झाडझूड वगैरे करा. आणि हे बघा सकाळी ना यांना ना भूक लागली होती खूप. यांना थोडंसं मी आता केळ होतं आणलेलं यांनी, ते केळ यांना देत होते मी खायला. आणि यांचा चिवचिव असा चालू होता. मग लगेच मी दरवाजा वगैरे खोलला आणि लॉकची चाबी घेऊन आली. लॉक वगैरे खोलायच्या आधी बघते तर ही काळू आलेला होता आमचा. आणि मग मी पुन्हा दरवाजा लॉक केला आणि म्हटलं बाहेरचं थोडंसं झाडून घ्यावं. मस्त फुलं अशी लागली होती झाडाला आणि सोबतच आहे ना टमाटर पण आलेले होते. आणि ही बघा इथं हिचं हराळी गवत खायचं काम चालू होतं मांजरीचं. हा बघा यांनी ना कूलर आणलेला होता तर त्याचा कचरा पण तिकडे पडलेला होता. आणि हे बघा ही नवीन मांजर आलेली आज आमच्याकडे, मोक्याचं आहे पण. लगेच मी झाडू घेतला हातात आणि सर्व रांगोळी वगैरे पायऱ्यावर पूर्ण ह्या अशा स्वच्छ मस्तपैकी झाडून घेतल्या. आणि हे बघा हा कूलरचा पूर्ण धिंगाणा पडलेला होता आमचा. आणि ती बघा कशी लोळत होती समोर मातीमध्ये. आणि झाडून वगैरे झालं की मी म्हटलं मस्तपैकी असं म्हणजे पाईपने पाणी मारून घ्यावं म्हटलं. झाडांनाही थोडंसं पाणी टाकलं होतं मी. पायऱ्या वगैरे कॅमेराने मी थोडा खाली लावला होता, माझा ना चेहरा नव्हता दिसत त्यामध्ये. आणि बघा मस्तपैकी अशी मग मी रांगोळी इथे मस्तपैकी रांगोळी वगैरे काढून घेतली होती मी. आणि मग मी आता रांगोळीचा डब्बा वगैरे ते ठेवायसाठी चालली होती घरामध्ये अंदर. आणि मग आता मी आमच्या दोघांसाठी मस्तपैकी चहाची तयारी करत होती. फ्रीजमधून दूध काढून घेतलं आणि मग आहे ना इकडे मिठूंना भूक लागली होती. मग त्यांच्यासाठी ना मी थोडासा भात ठेवला होता शिजायला. आणि अद्रक पण इथे मी बारीक वाटून घेत होती चहामध्ये टाकण्यासाठी. आणि हे बघा आमच्या दोघांचा मस्तपैकी चहा इथे तयार झालेला होता. आणि त्यानंतर चहा वगैरे पिऊन झाला की मग मी इकडे घेतलं होतं कणिक मळायसाठी. आज काही नाही, म्हणजे आम्ही डाळ चिकोलीच बनवलेली होती. जास्त काही स्वयंपाक वगैरे करायचं नव्हता, आज थोडंफारच बनवायचं होतं. आणि इथे बघा मधामध्ये आमचे छोटे डॉन पण आले होते. त्याने हातावर कणिक घेतलं आणि तोही बोलला मम्मा आम्ही पण तुला मदत करते, सॉरी करतो, मुलगा आहे तू. आणि मग इथे मी वरण लावलं होतं आणि ते फोडणी दिलं. डाळ लावली ती आणि मग वरण उकळी आलं की यामध्ये मग मी लगेच जे डाळ चिकोलीसाठी जे बनवलेलं होतं मी कणिक ते यामध्ये टाकून दिलं. आणि बघा आता कसं ऊन इथे तपत आहे. गरम असं वातावरण झालेलं होतं. हे बघा आमची झाडं वगैरे अशी मस्त उन्हामध्ये उभी राहिलेली आहे बरं. आणि ते बघा तिकडे आहे ना पलीकडे आंब्याचं पण झाड आहे. आणि ही इथे मस्तपैकी अशी आपली डाळ चिकोली जी आहे ती शिजलेली आहे. आणि आता मी या डाळ चिकोलीला गरम गरम ताटामध्ये असे मस्तपैकी सर्व केलेलं आहे. ही डाळ चिकोली ना गरम गरम आपण जेव्हा खातो ना तेव्हाच ही अगदी छान आणि अशी चवदार लागते. नाही तर थंडी झाली ती एकमेकांना चिपकते तर तेव्हा ती एवढी विशेष त्याची टेस्ट नाही लागत. आणि हे यांना मी इथे वाढलं होतं आणि मग मी तूप घेऊन आली वरतून टाकण्यासाठी. तुपाने एकदम अशी भन्नाट चव लागते. आणि आता गरम गरम यांना खायला दिलं इथे. आणि मग आम्ही निघालो आमचा सर्व सामान वगैरे बांधून माझ्या आईच्याकडे, म्हणजे माझ्या माहेरी. आणि माझं माहेरही तिथेच आहे.
म्हणजे काय असं बाहेरगावी वगैरे जायचं काही काम नाही आहे. थोडं 20-25 मिनिट्स लागतात जायचं म्हटलं की माहेरी. आणि मग मुलाला मी मस्त बूट वगैरे घातले आणि मग दरवाजा लावून घेतला, कडी लावून घेतली आणि लॉकही लावून घेतला. तर काहीतरी माझं राहिलं होतं असं वाटलं मला, पण नाही, दरवाजा लावून घेतला मी इथे. आणि मग आम्ही बॅग वगैरे, त्याची सायकलही घेतली. तिकडे कसं मुलं ना सायकल वगैरे खेळत असतात, तर त्यालाही बघ आम्ही सायकल घेऊन घेतली सोबत. म्हटलं तो देखील खेळेल म्हणून. बघा असं गरम होत होतं खूप. आणि मग आम्ही निघलो असं गाडीवर बसून उन्हामध्ये. कॅमेरा मी चालत्या गाडीवर पकडला होता हातामध्ये. आणि हे बघा आमच्या कॉलनीमधले हे घर आहेत. इकडे मस्त ना झाडाखाली ना मस्तपैकी गाई अशा उभ्या होत्या, काही बसलेल्या होत्या. उन्हामुळे ना खूप म्हणजे असं त्यांचा जीवही गरम वाटत असेल त्यांना. त्याही अशा बसलेल्या होत्या झाडाच्या खाली. आणि हा लांबचा जो की हायवे आहे ना कॉलनीच्या समोरचा तो. आणि कसं एक माहेरी जायचं म्हटलं की खूपच अशी आनंद वाटतो, खूप आनंद वाटतो असा मनाला. आणि हे आता आम्ही आलो होतो वर, म्हणजे थोडं फारच लांब आलो होतो आमच्या घराच्या. आणि हे बघा हे आहे माझ्या आईच्या इकडचा रस्ता जो आहे ना तो आहे. आणि आता आम्ही आलोच माझ्या आईकडे. हे बघा ही आहे माझ्या आईच्या इकडची जी गल्ली आहे ना ती आहे. आणि हे माझे काका आहेत मोठे. आणि ही माझी आईची गल्ली किंवा मोहल्ला वगैरे आपण म्हणू शकतो. आणि हे माझ्या आईचं घर. आणि आम्ही आता चाललो होतो अंदर, सामान वगैरे घेतलं यांनी आणि आम्ही निघालो आता घरामध्ये. हे बघा आल्या कशी यांची मावशीची आणि माझ्या मुलाची मस्ती चालू होती. आणि हा माझा मोठा मुलगा, ही माझी आई म्हणजे माझी मम्मी मस्त बसले होते इथे. आणि हा बघा याचा कसा धिंगाणा चालू होता मधामध्ये. छोटा डॉन आहे आमचा. मस्त यांची मावशीची आणि भाच्याची मस्ती चालू होती इकडे. आणि कूलरही मस्त छान अशी हवा फेकत होता. आणि तुम्हाला माझा व्लॉग आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब आणि